नामस्मरण. नामस्मरण हे केवळ भक्तीचे साधन नसून ते संपूर्ण आरोग्याचे शास्त्र आहे. आजच्या धावपळीच्या युगात तणावमुक्त राहण्यासाठी नामस्मरण हा सर्वात सोपा आणि मोफत उपलब्ध असलेला एक उपाय आहे. नामाचा वारंवार होणारा उच्चार मेंदूला एक विशिष्ट लय, रिधम देतो. संशोधनानुसार जेव्हा मेंदूला एकच लयबद्ध संकेत मिळतो, तेव्हा विचारांची गर्दी कमी होऊन मेंदू शांत होतो. ओम किंवा विशिष्ट मंत्राचा जप केल्यावर मेंदूमध्ये बदल होतात. यामुळे मेंदू विचलित होणे थांबते. नामस्मरणामुळे स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसॉल कमी होतो, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. एकाग्रता. मेंदू एकाच वेळी शांत आणि सतर्क राहतो. यामुळे कामात चुका देखील कमी होतात. सततच्या नामस्मरणामुळे मेंदूच्या पेशींमधील जोडणी अधिक मजबूत होते, ज्यामुळे स्मरणशक्ती वाढते. थोडक्यात काय, तर नामस्मरण हे केवळ एक धार्मिक कर्मकांड नसून मेंदूला पूर्ववत करण्याची एक नैसर्गिक यंत्रणा आहे. नामस्मरणाचे विज्ञान. जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा शरीरात काही विशिष्ट बदल घडतात. कंपने. प्रत्येक अक्षराचा एक विशिष्ट नाद असतो. उदाहरणार्थ, ओम चा उच्चार केल्याने शरीरातील पेशींमध्ये सकारात्मक कंपने निर्माण होतात. सतत नामस्मरण केल्याने मेंदूतील जुने नकारात्मक विचार करण्याचे मार्ग बंद होतात आणि शांतीचे नवीन मार्ग तयार होतात. लयबद्ध नामस्मरणामुळे हृदयस्पंदनं शांत होतात आणि शरीराचा ताण कमी होतो. नामस्मरण करण्याचे 3 स्तर आहेत. नामस्मरणाचे 3 मुख्य प्रकार. वैखरी. मोठ्याने बोलून नामस्मरण करणे. सुरुवातीला मन एकाग्र करण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. मध्यमा. ओठ न हलवता फक्त जिभेने किंवा तोंडातल्या तोंडात नाव घेणे. मानसिक. सर्वात शक्तिशाली स्तर. यात केवळ मनातल्या मनात नावाचा उच्चार होतो, जिथे विचार आणि ऊर्जा एकरूप होतात. नामस्मरणाचे फायदे. नकारात्मकतेचा नाश. मनात येणारे वाईट विचार, भीती आणि मत्सर नामाच्या प्रभावाने हळूहळू कमी होतात. एकाग्रता वाढते. विद्यार्थ्यांसाठी आणि काम करणाऱ्या लोकांसाठी हे उत्तम माइंड ट्रेनिंग आहे. आंतरिक शांती. बाह्य परिस्थिती काहीही असली तरी मनाचा कोपरा शांत ठेवण्यास मदत होते. अहंकाराचे विसर्जन होते. मीच सर्व काही करतोय ही भावना जाऊन एक वैश्विक शक्ती कार्य करत आहे हा भाव निर्माण होतो, जो मानसिक आरोग्यासाठी उत्तम आहे. नामस्मरण कसे सुरू करावे? वेळेचे बंधन नाही. तुम्ही चालताना, काम करताना किंवा प्रवासातही नामस्मरण करू शकता. श्वासाची जोडणी. श्वास घेताना आणि सोडताना नामाचा उच्चार करणे हे सर्वात प्रभावी तंत्र आहे. श्रद्धा. नावाच्या अर्थापेक्षा ते घेताना तुमच्या मनातील भाव अधिक महत्त्वाचा असतो. महत्त्वाचा विचार. जसा साबण कपड्यांचा मळ काढतो, तसे नाम हे मनाचा मळ काढण्याचे साधन आहे. नामस्मरण हे केवळ एक धार्मिक कृत्य नसून ते एक मानसिक आणि भौतिक विज्ञान आहे, जे मेंदूंच्या लहरी स्थिर करून तणाव कमी करते, एकाग्रता वाढवते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. हे पुनरावृत्ती तत्वावर कार्य करते, ज्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते आणि चेतनाही स्थिर होते. धन्यवाद.